पाटील स्पीडअप करायचंय. पेट्रोल नाही शपथ. नेक्स्ट मॅच संभाजी एक अंपायर जायचंय. पाहतोय कॉलेज मार्कवर तयार. सूरज पहिला चेंडू प्रतिकेश पाटील यांनी मारलेला चेंडू शुभम भोपी याच्या हातात विसावला. प्रतिकेश पाटील याचा होतोय फलंदाजीच्या मार्कवर अंत. महत्वाचा सन्मान होता सूरज, कारण की ही सावली बघा, कारण की इतका देखावा पाहिला ना त्यांच्या माध्यमातून होतो, संभाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मोठा मोहरा टिपण्यास यशस्वी ठरलाय सूरज म्हात्रे. तर स्ट्राईकवर पाहतो आपण राम. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता, चेंडू जातो शुभमच्या हातामध्ये. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र चित्त्याच्या चपळीने पूर्ण केल्यात. आदित्यला माहिती आहे की माझी विकेट जर शेवटपर्यंत राहिली तर कुठेतरी मोठी धाव संख्या उभारू शकतो. तर गल्लीचा बादशाह अक्षय पाटील इथे मात्र फटका केला. चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. कारण स्लिपला त्याला उभा केलाय. अरे कर्णधार याला माहिती आहे की अक्षय पाटील चांगली क्षेत्ररक्षण करू शकतो. एकदम टायली वेली घेऊन नॅपकिन वगैरे सोबत घेऊन सनस्क्रीन लावून पाहतोय आपण. आमचे परम मित्र आहेत, आमच्यामध्ये असे रोज कितीतरी टिंगल मजा मस्ती चालू असते. आज तर काही भरपूर दिवसातून माहिती. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता. पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच तटस्थ मात्र इथं कुठली बॅटची कडात झाली नाही. यष्टीरक्षकाकडून अपील केली जाते. ग्राउंड इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडू बोलतो स्वतः केतन. इथे मात्र चांगलंच झेल पाहतोय आपण केतन याच्या माध्यमातून. चिंचवण गावातून गेल्या मुंबईमध्ये विश्वामध्ये आपण पाहतो ज्यांनी छाप सोडले आपल्या शिल्पकलेमधून. आर्टिस्ट म्हणून केतन पद्माकर कुटले यांच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून चिंचवण गावाचा सितारा म्हणून त्यांना पुन्हा एकदा सन्मानित केल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत स्वागत स्वागत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर. चिंचवण गावाचा विचार केला संतोष तेजेश तर भरपूर काय चिंचवण गावाने दिलंय, भरपूर काय या विश्वाला दिलंय. आपल्या गावातील बलिराम सीताराम टकले हे सुद्धा आंतरराष्ट्रीय इस्रो मध्ये काम करतात सायंटिस्ट म्हणून. तसेच शिल्पकलेचा विचार केला तर आपले केतन पद्माकर कुटले हे शिल्पकलेमध्ये दिसतात. बालाराम टकले सध्या कॅलिफोर्नियामध्ये आपली सर्व्हिस देत आहेत आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून चिंचवण गावातील असे युवन शैक्षणिक क्षेत्र असो किंवा कला क्षेत्र असो यामध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात. तसेच पाहतोय की क्रीडा कला या क्षेत्राला जोपासून सांस्कृतिक कला सुद्धा संस्कृती वारसा जपतोय तो म्हणजे श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ चिंचवण. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असेल तिथे हजर असतो. त्याचप्रमाणे आपला जुना विचार केला तर श्री महालक्ष्मी नाच मंडळ चिंचवण कोकणची लोककला जपताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम, स्ट्राईकवर आदित्य. पहिला चेंडू गेला हवेमध्ये, चेंडू घाले ते स्वतः गोलंदाज शुभम.
इथे मात्र जमिनीला झेल दान झालाय, मोठा मोहरा टिपण्यास इथे मात्र जाल्यातून मासा निसटलाय, त्या प्रकारची केली झाली. कारण आदित्यचा बली घ्यायला पाहिजे होता असा सर्वांना वाटत होता, पण इथे मात्र जीवनदान मिळाले. आता मात्र खडपूस समाचार घेतलाय, एक धाव चोरली, एक धावच्या मती संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या 11. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र स्ट्राईकवर पाहतोय आपण संस्कार, याला काहीतरी मोठं योगदान द्यायला लागेल. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्याच प्रकारची फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी चांगली करायची शुभमेला. पुढचा चेंडू होता, इथे पंचांचा इशारा येतोय, नोचा इशारा होतोय. 1+1 इथे मात्र फ्री हिटची संधी मिळाली आदित्यला. फटका इथे मात्र खेळलाय, फटक्याखाली येतोय क्षेत्ररक्षक स्वतः गणेश. इथे मात्र पुन्हा एकदा झेल जमिनीला दान दिला. इथे 2 धावा मात्र चोरून किती घेतल्या, 2 ना रे, 2 धावा. इथे मात्र खरा विचार केला तर आदित्य याची विकेट घ्यायला पाहिजे जर धावांवर अंकुश ठेवायचा असेल तर. पण 2 जीवनदान आदित्य याला मिळालं, याचा फायदा करून घेतोय का पाहायचं. खरं तर 1 जीवनदान मिळालं तर नंतर तो खेळतो, पण 2 जीवनदान मिळाल्यावर त्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे. पुन्हा एकदा शुभम तो आदित्य. इथे मात्र फटका केलाय, फटका खाली येतो स्वतः संकेत. इथे मात्र मोठा मोहरा तंबूच्या आसनावर परताना पाहतोय आदित्य मुंडे याच्या स्वरूपात. याचबरोबर निखिल भोईर याच्यासाठी सुवर्ण संधी आले प्रदुन्य भोईर याच्या माध्यमातून. जर तुम्ही कॅच घ्या फक्त 500 घेऊन जा. मागच्या 2 वर्षामध्ये आपण पाहतो संदेश अक्षय तोंडे चांगला गरजला होता, तो फिल्डिंगला पाहतोय अक्षय तोंडे. आणि ह्या वर्षी काय फलंदाजी करतोय की नाही काय आपल्याला आयडिया नाही, पण चिंचवण प्रीमियर लीग मध्ये वर्षातून एकदा 1 दिवस गावासाठी सज्ज होऊन आला. आता नौका फलंदाज पाहतोय राजेश घरत. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती राजेश घरत यांनी. नक्कीच सूरज, जर पाहायला तुम्ही जो विषय छेडला होता अक्षय तोंडे, यंदा कुठेतरी नाव कमी वाटतंय, कारण की कुठेतरी त्यांचा वॉइस आलेत नाही ना व्हॉट्सअपवर, नाही तर भरपूर चर्चेमधला हा खेळाडू सुद्धा. धाव संख्या 15 असताना स्ट्राईक एंडवर पाहतो राजेश घरत, राजेश तो शुभम. आता मात्र फटका गेला, चेंडू जातोय. आता मात्र कुठली चूक केलेली नाही गणेश यांनी, एक चूक केली होती, मागच्या चेंडूवर झेल सोडला होता, पण आल्या तसा पावलाने पण तंबूमध्ये परत जाताना दिसतोय राजेश घरत. सूरज, जर बघितला तर राजेश घरत मागच्या सामन्याचा सामनावीर होता, अतिशय सुंदर अशी फलंदाजी, त्याचबरोबर गोलंदाजीचा सुद्धा तिकट मारा केला होता राजेश घरत याच्या माध्यमातून. आणि तेवढ्यात पाहिलं गेलं तर गणेश बोवलेकर मागची कॅच सोडली होती, पण आता मी तो चुकांचा भरधाव काही सोडणार नाही, कारण की सूरज मात्र तिकडून आता रागात बघत होता, कारण की मागच्या वेळेला तो सुद्धा जवळ आला होता, पण कॉलिंग केली होती गणेश का मी घेईन कॅच. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते रमन मुरमुर. नक्कीच संदेश दुपारच्या उन्हामध्ये आपण पाहतोय ओम साई इव्हेंट एमटीसी च्या सर्व टीम रखरखत उन्हामध्ये आपण पाहतो की थेट प्रक्षेपण करत आहेत. त्याचप्रमाणे आपले पंच असतील, आयोजक असतील, क्रिकेटर असतील, सर्व 1 दिवस गावासाठी एकत्र जमल्याने चिंचवण गावाचा जत्रा मेला इथे भरताना पाहतोय आपण या घटनाच्या मालावर. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केले, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मागच्या चेंडूवर गडी बाद करणं यशस्वी ठरला होता, तर आता पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम. इथे मात्र पंचांकडे दात मागली, पंचांनी व्हाईट चेंडूचा इशारा दिलाय. 1+1 अशा 2 धावा, मात्र काही गरज नव्हती कारण गोलंदाजी चांगली झाली होती. इकडे सूरज मात्र चांगल्या शब्दांनी त्यांची तारीफ करतात शुभम याची. प्रत्येक चेंडूवर सूरज मात्र आक्रमक होताना दिसतोय त्यांच्या खेळाडूंवर, पण नक्कीच चांगले झेल पाहायला मिळाले. संकेत याच्या माध्यमातून, केतन कुठले याच्या माध्यमातून, म्हणजे आपण मैदानात आपण कधी नसतो, पण क्लास मात्र त्याने तो परमनंट ठेवलेला आहे मैदानामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहिले, चालाक क्षेत्ररक्षण पाहतोय पण कुणाल घरत याच्या माध्यमातून. 2 षटकाच्या सोबतीनंतर संघाची धावसंख्या 17. संदेश, नक्कीच आता आपल्या गावामध्ये नवीन नवीन उभारती सितारे झाले. आपण पाहतोय कुणाल क्रिएशन, केजू. नक्कीच त्या जर टीम मध्ये सूरज बघितलं तर केतन कुठले एक मोठा कलाकार, शिल्पकला त्याच्या माध्यमातून सुंदर. त्याच्यानंतर पाहायला गेलो संकेत भोईर,
एस बी फोटोग्राफी, त्याच्यानंतर आपण कुणाल घरत नवीन एक केजी क्रिएशन म्हणून आलंय. अतिशय सुंदर अशी टीम आणि टीमवर्कच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात आहे. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 17. सूरज दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17. एक मिनिट 17 झाल्यात. कोण बोलतो 19 झाल्या? इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकदा पुढे दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव इथे टू मेमे मध्ये. काही गरज नव्हती महत्वाचा संस्कार याला 1-2 धावा घ्यायची, कारण स्ट्राईक टोन खेळायला पाहिजे होतं. मागचा सामना खेळला होता, 1-2 धावा खेळायच्या होत्या. इथे सिद्धांत काय रणनीती आखून आला मला समजत नाही. म्हणजे त्याला प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे का? कोणी कुठे रोशन पाटील? रोशन पाटील मागच्या वर्षी चांगला फलंदाजी केली होती रोशन पाटील यांनी, मला आठवतंय. तोच रोशन पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये चॅम्पियन झाला होता, आमच्या टीमचा प्लेअर होता. त्याला सुवर्ण संधी. एक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रद्युम्न भोरे यांच्याकडून. इथे मात्र नाराज होताना दिसतोय सिद्धांत. कुठल्या पद्धतीने आऊट दिला अंपायरनी मला हा विचार करत चाललाय तो पंबत. वाईट आहे ना पंच? वाईट आहे ना चेंडू? पंच स्वर चेंडू ना. ओके, स्टंपिंग केली. आपण पाहतोय आता बादशाह. कुठली एजन्सी सर्व एजन्सी कुठली? सर्व एजन्सी कुठली? याची एजन्सी कुठली? सर्व आपल्या गावातील एक सुप्रसिद्ध सर्वेयर म्हणून बिपिन खंडाकले, जुना जो फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आरडी आझाद संघाकडून जो यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत होतो, आता बिपिन खंडाकले पाहतोय आपण इथे समालोचन कक्षामध्ये. षटकारासाठी गिरीश घरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, तर अभिषेक मैनाक यांच्याकडून 2 चौकारांना 500 रुपये आणि धनेश टोंगरे यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपये. म्हणजे एक षटकार किती रुपयाला पडेल हे टॅली मारलेली आता बिपिन खंडाकलेनी. धनेश कसं धनेशच्या माध्यमातून किती धनु 500 ठेवायला पाहिजे शीटला. एक षटकार 500 रुपये धनेशाच्या माध्यमातून बिपिन खंडाकले त्यांच्या शेटसाठी. बघूया या संधीचा लाभ घेतोय का बिपिन खंडाकले. होतो सूरज. इथे मात्र चांगलाच झेल झाला असता. 500 गमावले होते खरंच. निखिल भोईर 500 रुपये लावले होते, केले 500. महेश घरत यांनी जर मधली एसटी उडवली तर राहुल घरत त्याच्या माध्यमातून 500. इथे मात्र फटका केलाय, चेंडू खाली होतो स्वतः अक्षय तोंडे. सॉलेट चांगली झेल पाहिली आपण. आता चमक दाखवायला सुरुवात केलेली अक्षय तोंडेने. काल रात्री आपण पाहिली टीव्हीवर हार्दिक पांड्याने जशी कॅच घेतली तीच कॅच इथे पुनरावृत्ती होताना पाहिली आपण. नक्कीच हा चर्चेतला खेळाडू अक्षय तोंडे. सूरज मात्रे कसा वाटला आता? गारगार वाटतंय का? टीम मध्ये ना गेल्या वर्षी हैराण केला होता त्याला त्यांनी. आला आताचा नवीन खेळाडू बाला रील स्टार असण्यात. अतिशय सुंदर असं त्याच्या सुद्धा रील असतात सूरज बाला याच्या. नक्कीच संदेश आपण व्हाईट चेंडू काय नाही झाला महेश, तुम्ही व्हाईट टाकला कबूल कर. नो कमेंट्स. नक्कीच सध्या आपण स्ट्राईक वर पाहतोय आपल्या आदिवासी वाडीतील आदिवासी भाषा, अतिशय मधुर अशी भाषा आणि तिचा उपयोग करून जो रील स्टार झाला तो बाला आपण पाहतो स्ट्राईक एंडवर. नक्कीच आपल्या सर्वांच्या मदतीला धावून येणारे अशा काटकरी यांचे सुपुत्र ते इथे फटका चांगला सजवला. इथे मात्र पुन्हा एकदा गणेश याच्या हातात चेंडू जातोय.
काय बोलतो किती विकेट हा? शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आणि शेवटचा गडी 9 विकेट मिळवण्यात यशस्वी ठरलाय युवक संघ. अजूनही शेवटचा चेंडू असेल. काय होतं पाहिजे नौका फलंदाज पाहतोय पण शंकर शंकर आपल्या गावचे जावय शंकर पाहतोय आपण मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर. इथे मात्र ऑल आउट झालेच असते पण एक धाव पूर्ण केली. एक धावची मदती संघाची धावसंख्या वाढली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 झाल्यात 22 पाहिजेत ना. 21 धावसंख्या झाली. 22 झाल्यात. 23 धावांची गरज. आयोजक पाणी घेऊन जायचंय. ती वरती लिहा आता त्यांची त्यांच्या इथे वरती लिहा. पाचवीसाठी यायचंय विनर आणि विलियम वर्सेस प्रणय 11. अतिशय सुंदर हा सामना पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला गेलं तर 9 विकेटच्या विनर आणि चिकन डिनर. संदेश नक्कीच 1च्या ठोक्याला मेजवानी चालू होणार आहे ग्रामस्थांसाठी. खुली गेली 1 ते 3 वाजेच्या दरम्यान आपण भोजन करून घ्यायचंय. चांगले आपले आचार्य आपल्या गावातील जेवण बनवण्यासाठी नामांकित आहेत असे आपले आचार्य जेवण बनवत आहेत. आपण त्यांची नक्कीच प्रशंसा करू. नक्कीच. सत्कार होणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्याला वेळ भेटेल ना त्यांनी जेवून घ्यायचं. 3 नंतर अर्जुन गोरे त्यांचा डायरेक्टली निर्णयच हो का चू नाही करायचं. तर नाणेफेकसाठी यायचंय विनर संघ पुढचा. अरे मग लवकर जातील सगळं ग्राउंड खाली होईल. अरे घरी जाऊ आपण नाही तर त्यांचा चुकी आहे ती. नाही विनर हे बघ कपडा टॉस उरून आलो. ते त्यांची चुकी. पाणी नाही संपला जार. पाणी पोचवायचं. आयोजक कुठे आहेत? आयोजकांनी यायचंय. 23 धावांची गरज असताना मैदानामध्ये सलामीची जोडी सूरज म्हात्रे आणि मॉन्टी घरत म्हणजेच महेश घरत खेळण्यासाठी सज्ज. दीपक म्हात्रे सुद्धा थोड्या वेळात आमच्याशी जोडणार आहेत स्कोर बुक घेण्यासाठी. तसेच सध्या आमच्या बरोबर स्कोर बुकची भूमिका ठेवले आतेश पाटील आमचे सगळीकडचेच पार्टनर. पंच सामना चालू करायचा. सूरज म्हात्रे जरा घाई करा. ठीक आहे बोलता आलो बोलतोय. राईट आर्म वर द विकेट आदित्य मुंडे खेळण्यासाठी सज्ज. सूरज म्हात्रे एक मोठा खेळाडू. या वर्षाच्या हंगामात अतिशय सुंदर फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू सूरज म्हात्रे. घाई करायचे. कुठेतरी 2 शब्द बोलता येतात तिथे तुम्ही स्टॉप करता. तिथे आमची जिरली. पंच राहुल घाई करायचे. आदित्य मुंडे राईट ओव्हर विकेट खेळण्यासाठी सज्ज. सूरज म्हात्रे पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू निर्धारित क्षेत्रात एक धावाने सुंदर सुरुवात करतोय सूरज म्हात्रे. तितकाच चांगला गोलंदाज आदित्य मुंडे. यंग टॅलेंट असणारा हा खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये स्वीडन टुर्नामेंट असू दे भातान टुर्नामेंट असू दे तिकडे चमकलाय आणि त्यांची दखल घेऊन यंदाच्या या सेशन मध्ये आदित्य मुंडेला सुद्धा संधी प्राप्त करून दिले. तदनंतर आयोजक समालोचन कक्षाशी जोडावे सूरज गरत यांना भेटावे.
पुन्हा एकदा आदित्य मुंड चिंचवण गावाकडून खेळण्यासाठी सज्ज महेश गरत ऑफसाईडच्या रिजन मध्ये मारलेला चेंडू रोशन पाटील याच्या माध्यमातून हा झेल 500 कोणी रोशन पाटील यांनी कमवलेत 500. प्रदुन्य भोईर याच्या माध्यमातून तुम्हाला 500 होते. तसेच ऋतिकला तर ऋतिक कुठले तुम्हाला 1000 आहेत आणि अजून एक प्लेअर आदित्य कुठले कुठेतरी दिसतो त्याच्यासाठी पण काहीतरी 500 आहेत. आणि रोशनने तर घेतलं. रोशन यांना पण एक संधी दे त्या साईडला राहिला. अतिशय सुंदर राहुल फ्लेवरनी तर घालवलास. काय बोलू आदित्य मुंडे तयार वन डाऊनच्या की तुला माहिती तो मगाशी बोला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम भोपी अतिशय मजबूत अशी शरीर यष्टी ए थंडा ना मला शुभम भोपी खेळण्यासाठी सज्ज. चांगला असा चेंडू आदित्य याच्या माध्यमातून निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव अंकित होते. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 2 धावा. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आदित्य यांना विनंती असेल की इकडे समालोचक आणि स्कोर लेखक यांना सुद्धा थंडा पोचवायचा आहे. टीमचा आहे त्यांच्या. मारतात ना आपण पण त्यांच्या टीम मध्ये ती आपली नाही टीम त्यांची नाही टीम त्याच्या टीम मध्ये काही चेंडू शिल्लक असताना आदित्य गरत तुम्ही तरी आणा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी यॉर्कर लाईन डिलिव्हरी पेश करतो आदित्य मुंडे. कुठेतरी प्रश्न विचारतोय या सूरज मात्रेसाठी कोणत्या प्रकारची डिलिव्हरी पेश कर. सुंदर गोलंदाजी करत असताना आदित्य मुंडे सूरज म्हात्रे अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. वारंवार सूरज मात्रे मारण्याचा प्रयत्न करतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पण निर्धारित क्षेत्रात 1 धाव जाते. याच 1 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 3. 1 बाद 3 धावा. किती पाहिजे ना असं ठेवू दे मला 23 सिरीला डायरेक्ट बोलायचा नाही श्री घाबरत राहुल यांना वॉर्निंग द्यायची नाही तर पेनल्टी लावायची. असं टाइमपास झाला तर कोणी असो तू असलास तरी जमशील. 2 पंच तटस्थ राहुल घरत आणि प्रदीप पाटील. चांगला असा चेंडू पाहायला मिळतो आदित्यच्या माध्यमातून. सातत्याने 1 धाव काढत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 4. या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. प्रणय इलेव्हन संघाची अतिशय सुंदर हा सुद्धा संघ गेल्या वर्षीचे चॅम्पियन होते. प्रणय इलेव्हन ऍडव्होकेट प्रवीण पाटील यांचा हा संघ पंच टाइमपास कमी सांगा. मग पेनल्टी द्या डायरेक्टली. कॅप्टन आदित्य मुंडे असं टाइमपास झाला ना तर पेनल्टी वाढेल हा का. आता मुद्दामची 2 रनांची द्यायच होतो. आता खरोखरची देऊ. अरे आयोजकांना बोलव पाणी तरी पाजा बरं आयोजक पाणी तरी घेऊन या. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राजेश घरत. मागच्या सामनाचा सामनावीर. तर सूरज अतिशय सुंदर असं ही मॅच चालू आहे. तुमची मॅच आहे कशाला इतर 50 बऱ्या अतिशय सुंदर अशी गोलंदाजी व्हेरिएशन ऋतिक कुठले चिंबोऱ्या पकडता पकडता खालून बॉल गेला. आता कॅचला नाही बहुतेक फिल्डिंग साठीच बक्षीस लावेल बहुतेक प्रदुन्य की बॉल पकडला तरी तुला 200 घ्या असं लावेल. तर ठीक आहे. तर राजेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना सूरजसाठी भिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी.
या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आमचे मित्रवर्य गुरुजी इव्हेंट मॅनेजर जयदासजी म्हात्रे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू सूरज म्हात्रे याच्या माध्यमातून 6 धावांसाठी षटकार. 9 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना सूरज म्हात्रे तयार. कुठेतरी गोलंदाजीची पिसं काढताना दिसून येतोय. आयोजक अर्जुन घरत आणि भरत म्हात्रे कुठे असेल समालोचन कक्ष द्यायचं आयोजकांनी. आज बहुतेक आयोजक 4-5 ड्रेसिंग चेंज करतील. काय महिनाभरापूर्वी चांगली 9 चेंडू 6 धावा. लुजर टीम या. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जातोय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी संघ विनर होतोय. याच्या सूरज म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी लगातारचे 3 षटकार होते पण बक्षीस नव्हतं. 40+ आणि सोजल ना आणि मरी 40+ 40+ यांशी लिहून यायचं लगेच. हे अर्जुन दादा नाही उडवायचे आता. अरे पाणी तरी आण. या सामन्याचा सामनावीर सूरज म्हात्रे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू असा